15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण मग आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो, हे आज आपण पाहूयात. मित्रांनो, 26 जानेवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्य म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून निवडला गेला. भारताच्या संविधानाची रचना 1947 ते 1949 पर्यंत चालली होती. संविधान सभेचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्लीमध्ये झाले होते आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारण्यात आले. एकूण 285 बैठकांमध्ये संविधान सभेने 227 सत्रे घेतली. त्यात 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने आपल्या संविधानाची निर्मिती केली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान तयार झालं आणि 26 जानेवारी 1949 रोजी ते लागू झालं. आज हे संविधान भारतासाठी सर्व नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची आणि न्यायाची गॅरंटी देतं. या वर्षीची स्वर्णिम भारत थीमचा उद्देश आपल्या सांस्कृतिक वारशाबरोबरच भारताच्या प्रगतीचे दाखले देणारा आहे. भारतीय संस्कृतीतील योग, आयुर्वेद आणि कलेचा वारसा आणि डिजिटल इंडिया, स्वच्छ ऊर्जा, नवतंत्रज्ञान व विज्ञानातील प्रगती यांचा संगम म्हणजेच स्वर्णिम भारत. त्याचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या पेजला फॉलो